छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,37,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान निधी जमा झालाय आणि शेती कामांच्या लगबगीत मिळालेल्या निधीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। साताऱ्यात गारांचा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय। साधारण तासभर चाललेल्या या पावसानं काढणीला आलेल्या गहू ज्वारी पिकांचं नुकसान झालंय। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय। सीसीआय खरेदीची मुदत आज संपणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं कापूस साठवणुकीवर अधिक भर दिला जातोय। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळतोय। जावळी तालुक्यातील रानगेघर, करंदी, दरे आणि मेढा परिसरात अचानक गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं। साधारण तासभर चाललेल्या या पावसानं काढणीला आलेल्या गहू ज्वारी पिकाचं नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यात सीसीआय मार्फत हमीभावानं कापूस खरेदी सुरू असून खरेदीची अंतिम तारीख 15 मार्च निश्चित करण्यात आली आहे। मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही विक्रीसाठी शिल्लक आहे, त्यामुळे कापूस खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी केली जाते। फेब्रुवारीत काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे 78,000 हेक्टर शेती आणि फळबागांचं नुकसान झालं। नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून नुकसानीचा नेमका आकडा आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली।